संस्था, संपूर्ण शरीर जिथं कंट्रोल केलं जातो तो आपला मेंदू, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. पाठीच्या कण्याच्या आतमध्ये असणारा मेरुरज्जू मराठीत म्हणतात त्याला, स्पायनल कॉर्ड, ह्या दोघांना मिळून आपल्या शरीरामध्ये तयार होते नर्वस सिस्टीम, चेतासंस्था. त्यानंतरची पुढची आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आवाज क्लिअर येतोय माझा? आहे, व्यवस्थित आहे, काय अडचण नाही. नेक्स्ट लागले तर आहे तुमच्याकडं रेंज कमी आहे का बघा जरा. इकडं आवाज व्यवस्थित आहे. नेक्स्ट आहे आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, प्रजनन संस्था. निसर्गानं सजीवांना दिलेलं सर्वात मोठं वरदान की स्वतःसारखा दुसरा जीव जन्माला घालणं, याच्यामध्ये येते रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, जी की मेल बॉडीसाठी, पुरुषांसाठी वेगळी असते, फिमेल बॉडीसाठी वेगळी असते. बाकी सगळ्या सिस्टीम ह्या दोन्ही बॉडीमध्ये सेम असतात, पण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, प्रजनन संस्था, ही मात्र दोन्ही बॉडीमध्ये वेगळ्या पद्धतीची दिसते. पुढची आहे लिम्फॅटिक सिस्टीम, जी की आपल्या शरीराला इतर जे काही विषाणू आहेत, जीवाणू आहेत, यांच्यापासून संरक्षण देण्याचं काम करते, लिम्फॅटिक सिस्टीम. पुढची आहे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. ऐकला असेल तुम्ही शब्द, कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हार्ट. ठीक आहे, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, ज्याच्यामध्ये रक्त कसं शुद्ध केलं जातं, ते हृदयात कसं येतं, हृदयातून शरीराच्या बाकीच्या ऑर्गन्सना, अवयवांना कसं पोहोचवलं जातं, याचा अभ्यास येतो, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. पुढची आहे एंडोक्राईन सिस्टीम, म्हणजे जे आपण म्हणतो की आपल्या शरीरामध्ये सध्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हार्मोनल इम्बॅलन्स, नाही का, त्या हार्मोन्सचा अभ्यास, त्या ग्रंथींचा अभ्यास, किंवा शरीरामध्ये किती ग्रंथी आहेत, हे सगळं आपल्याला समजतं एंडोक्राईन सिस्टीम मध्ये. आणि शेवटची आहे एंट्युगमेंटरी सिस्टीम. एंट्युगमेंटरी सिस्टीम, ENTEGUMENTORY, एंट्युगमेंटरी सिस्टीम. याच्यामध्ये आपल्या शरीराच्या बाह्य भागावरती जे काही आहे, जे कुठलाही प्रकार पदार्थ आपल्या शरीराच्या आत जाऊ देत नाहीत, मग आपले हेअर्स असतील, केस, स्किन, नेल्स, त्याच्यानंतर स्किनवरती असणाऱ्या इतर ग्रंथी, ह्या सगळ्यांनी मिळून तयार होते इंटिग्युमेटरी सिस्टीम. ठीक आहे, मी पुन्हा एकदा या 12 सिस्टीमची नावं सांगते, जर कुणाचं काही स्किप झालं असेल तर नोट डाऊन करा. पहिली स्केलेटल सिस्टीम, म्हणजे ज्याच्यामुळे आपली हाडं, म्हणजे हाडं तयार झाले तसं नाही म्हणते मी, पण हाडांमुळे आपली जी काही शरीररचना आहे ती. दुसरी मस्क्युलर, स्नायू संस्था. 3 डायजेस्टिव्ह सिस्टीम, खाल्लेलं अन्न कशा पद्धतीनं पचतं शरीरामध्ये ती. 4थी श्वसन संस्था, रेस्पायरेटरी सिस्टीम, आपण जो हवेतला ऑक्सिजन घेतो तो कसा पोचतो. आता मी मगाशीच सांगितलं की आपलं शरीर हे पेशींपासून बनलेलं आहे, म्हणजे आपण घेतलेला ऑक्सिजन पेशीपर्यंत पोहोचतो, ती ऊर्जा पेशीपर्यंत जाते आणि तिथून कार्बन डायऑक्साईड गोळा केला जातो. ही जी सिस्टम आहे ती आहे रेस्पायरेटरी, म्हणजे श्वसन संस्था. पुढची आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. शरीरामध्ये सगळे अवयव आपल्या आपल्या जागी स्थिर आहेत, एकटाच फिरतोय, आणि तो म्हणजे ब्लड. रक्त एकटंच फिरतंय सगळ्या शरीरात, आणि ते फिरणं म्हणजेच रक्ताभिसरण, सर्क्युलेटरी सिस्टीम. पुढची आहे युरिनरी सिस्टीम, म्हणजे उत्सर्जन संस्था. त्यानंतर पाहिली आपण नर्व्हस सिस्टीम, चेता संस्था. त्यानंतर प्रजनन संस्था. त्यानंतर लिम्फॅटिक सिस्टीम. त्यानंतर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. त्यानंतर एंडोक्राईन, म्हणजे ग्रंथी संस्था. आणि शेवटची पाहिली इंटिग्युमेंटरी सिस्टीम. इंटिग्युमेंटरी सिस्टीम म्हणजे शरीराच्या बाह्य भागावरती जे काही आढळते आपल्याला, त्वचा, केस, नख, नेल्स, आणि मग स्किनवरती असणाऱ्या काही ग्रंथी, की ज्याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा आपल्या शरीराचं रक्षण होतं, ती आपली सिस्टीम इंटिग्युमेंटरी सिस्टीम. ठीक आहे, मला वाटतं की एक गोष्ट मी क्लिअर करते सगळ्यात पहिला, की मी जे पहिल्यांदा सांगितलं की संपूर्ण शरीर तयार व्हायला कारणीभूत पहिला घटक आहे पेशी.
सेल. ठीक आहे. तर या प्रत्येक सिस्टीमचा सगळ्यात पहिला उद्देश काय असतो, तर तुमच्या शरीरामध्ये जे काही घडामोडी घडतायत त्या पूर्णपणे कंट्रोल करणं, चांगल्या पद्धतीनं त्या घडू देणं. ठीक आहे. मग त्या जर चांगल्या पद्धतीनं घडायच्या असतील तर नक्की त्यांची रचना कशी आहे हे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं पाहिजे. आता आपण एक एक करून एक एक सिस्टीम सुरू करतोय. ज्या काही होतील, मी गुरुजींना सांगितले की आज ज्या काही होतील त्या आपण घेऊ, उद्या काही होतील त्या घेऊ, जर काही राहिल्याच तर आपण परवा दिवशी पण एक एक्स्ट्रा तास घेऊ आणि आपण त्या डिटेलमध्ये बघू. ठीक आहे. पहिली संस्था आपण सुरू करतोय, पहिली सिस्टीम आहे स्केलेटल सिस्टीम, अस्थि संस्था. ठीक आहे. तर सर्वसाधारणपणे आपल्या शरीराला जो काही आकार प्राप्त झालेला आहे, जो काही सपोर्ट मिळतो, त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे आपली अस्थि संस्था. ओके. बोन्स, हाडे. आता आपल्याला दिसताना असं वाटतं की बोन्स हे कसं, म्हणजे ते तर हालत नाही, म्हणजे एकटा जर त्याचा आपण विचार केला तर ते निर्जीव आहे का असं वाटतं एकदा. पण बोन्स हे सेल पासूनच बनलेले असतात, पेशीपासून. आणि मग आपण म्हणतो की बोन्सना स्ट्रॉंग बनवायला कॅल्शियमची गरज आहे. तर मग त्या पेशींनाच कॅल्शियमची गरज असते. त्या पेशी, कॅल्शियम असं सगळं एकत्र येऊन बोन्स तयार होतात. ठीक आहे. तर एकंदरीत आपल्या वजनाच्या 7 ते 15% इतकं आपलं वजन बोन्सचं असतं. ठीक आहे. म्हणजे टोटल वेटच्या आपल्या 7 to 15% इतकं वेट आपलं बोन्सचं असतं. आपल्या म्हणजे अडल्ट्स मध्ये, की आपली आता पूर्ण वाढ झालीये, तर आपल्यामध्ये 206 बोन्स असतात, हाडं. आणि तीच जर लहान मुलांमध्ये बघितले, की जे अजून वाढत्या वयात आहेत, लहान आहेत, त्यांच्यामध्ये साधारण ते 270च्या आसपास पण ते बोन्स असतात. ओके. तर ही जी स्केलेटल सिस्टीम आहे ही पर्टिक्युलरली 2 विभागात विभागली गेली आहे. पहिली आहे ऍक्झियल आणि दुसरी आहे अपेंडिक्युलर. आता ही ऍक्झियल म्हणजे काय, तर स्कल म्हणजे कवठीचा भाग, ही कवठी आणि चेहरा आपला, हा चेहऱ्याचा आणि डोक्याचा भाग म्हणजे कवठीचा भाग, हा स्कल झाला. ठीक आहे. दुसरा पाठीचा कणा, व्हर्टेब्रल कॉलम. मी ऍक्झियल मधले प्रकार सांगते. ऍक्झियल मध्ये सर्वसाधारणपणे 80 हाडं येतात आपली. तर त्या हाडांमध्ये सगळ्यात पहिलं येतं स्कल म्हणजे कवठी, दुसरा येतो पाठीचा कणा, व्हर्टेब्रल कॉलम, आणि तिसरा भाग येतो रिब्स म्हणजे छातीचा पिंजरा. म्हणजे आपण असं म्हणू की मधलं धड, आपलं मधलं धड जे काही आहे ते तयार होण्यासाठी जे काही बोन्स लागतायत, हाडं लागतायत, त्या सगळ्यांचं मिळून एक तयार होतो ऍक्झियल. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ऍक्झियल म्हणजे स्कल, कवठी, पाठीचा कणा, व्हर्टेब्रल कॉलम आणि रिब्स, रिब्स म्हणजे छातीचा पिंजरा. क्लिअर? ठीक आहे. नोट डाऊन करा. आणि दुसरा भाग येतो अपेंडिक्युलर. अपेंडिक्युलर मध्ये काय जातं, तर हा आपला कॉलर बोन, हा जो आहे शोल्डर बोन आणि दोन्ही हात. आणि सेम तसं पेल्विक बोन म्हणजे हिप बोन म्हणतो आपण, कमरेजवळचं सगळ्यात मोठं हाड जे आहे आपलं ते, की जिथं जॉईंट आहे आपला पायांचा. ठीक आहे. दोन्ही पाय पेल्विक बोन, दोन्ही हात शोल्डर बोन, कॉलर बोन, हे मिळून तयार होतं अपेंडिक्युलर. म्हणजे अस्थिसंस्थेचे मोठे मोठे 2 भाग बघितले. अगदी साध्या भाषेत बोलायचं तर एक मधलं धड, की ज्याच्यामध्ये येतं कवठी, छातीचा पिंजरा आणि पाठीचा कणा. आणि दुसरा पार्ट येतो तो म्हणजे आपला कॉलरचे बोन आणि हाताचे बोन. सेम तसं पेल्विक बोन म्हणजे हिप बोन आणि पायाचे बोन. हा झाला अपेंडिक्युलर. ठीक आहे. आता यातलं थोडंसं आपण बघूया की ऍक्झियल मध्ये जवळपास 80 बोन्स येतात. ठीक आहे. आता आपल्याला वाटू शकतं की स्कल तर आपलं एकत्रच आहे सगळं, ओके, पण आपलं स्कल एकत्र नाही. स्कल मध्ये सुद्धा क्रॅनियल, क्रॅनियल म्हणजे जिथं आपला मेंदू संरक्षित केला जातो ती हाडं, क्रॅनियल. आणि ज्याच्यामुळे आपला चेहरा तयार झालाय ते म्हणजे फेशियल. तर क्रॅनियलला आपल्याला दिसताना जरी आपले हे डोक्याचा भाग एकत्र दिसत असला तरी त्याच्यामध्ये 8 हाडं एकत्र येतात आणि मग आपली ही पाठीमागचा भाग तयार होतो. कवठी म्हटलं तर संपूर्ण आलं, स्कल म्हटलं की दोन्ही आलं, कवठी आणि फेस, चेहरा.
पण क्रॅनियल म्हणजे जिथं मेंदू संरक्षित केला जातो त्याच्यामध्ये 8 हाडं येतात आणि चेहऱ्यावरती जवळपास 14 हाडं येतात. म्हणजे एकूण जर फक्त कवठीचाच विचार केला आपण तर 22 हाडं आपली तिथं एकत्रित आलेली आहेत. ठीक आहे, म्हणजे आपल्याला असं वाटू शकतं की हे पूर्ण एकत्रच आहे वाटतं सगळं, पण ते तसं नाही. फक्त एक की त्याच्यामधले जे काही बोन्स आहेत ते मूव्ह होत नाहीत, हालचाल करत नाहीत, पण अशा पद्धतीची आपली स्कलची रचना आहे. ठीक आहे, कवठीची रचना आहे. त्यानंतरचा पुढचा भाग येतो आपला स्कल नंतर दुसरा कुठला येईल? स्पायनल कॉर्ड म्हणजेच पाठीचा कणा. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या की स्कल आणि स्पायनल कॉर्ड ही अत्यंत महत्वाची आहेत. कारण स्कल कवठी आपली त्याच्या आत शरीरातला सगळ्यात महत्वाचा ऑर्गन मेंदू याला संरक्षित करते, तर व्हर्टेब्रल कॉलम पाठीचा कणा हा आपल्या स्पायनल कॉर्डला संरक्षित करतो. म्हणजे आत स्पायनल कॉर्ड आहे आणि वरून हाडांची रचना आहे, नाही का? म्हणजे सगळ्यात नाजूक भाग हा सगळ्यात जास्त संरक्षित केलेला आहे. तर स्पायनल कॉर्ड जो आहे त्याच्यामध्ये जवळपास 26 बोन्स असतात. आता स्पायनल कॉर्डची रचना नेमकी कशी असते? तर एक बोन आणि दोन म्हणजे छोटे 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 बोन्स एकत्र आलेत आणि ते एकमेकांमध्ये लॉक केल्यासारखे, लॉकिंग सिस्टीम आहे ती, की ते सहजासहजी वेगळे होत नाहीत. आणि दोन बोन्सच्या मध्ये असते व्हर्टेब्रल डिस्क, ज्याला आपण साध्या भाषेत म्हणतो गादी, नाही का? बऱ्याच जणांचं असतं चकती सरकली, मानेतली चकती सरकलीये, गादी सरकलीये, पाठीतली सरकलीये, कमरेतली सरकलीये, तर ते म्हणजे असते डिस्क. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त पण त्याच्यामध्ये बरेचसे फ्लुइड्स वगैरे असतात, पण बेसिकली आपण वरवर बघितलं तर हे छोटे छोटे, जसं मी तुम्हाला स्कलच्या बाबतीत सांगितलं, कवटीच्या बाबतीत, तसेच सेम व्हर्टेब्रल कॉलम पण असा एक अखंड नाहीये. अखंड असता तर आपण मुवमेंट करू शकलो नसतो. ठीक आहे, आपण मुवमेंट करू शकतो याचं सगळ्यात महत्वाचं रिझन आहे कारण छोटे छोटे जवळपास 26 छोटी छोटी हाडं ही एकमेकांमध्ये इंटरलॉक केलेली आहेत. ओके, त्यामध्ये सुद्धा 3 प्रकार पडतात. 3 म्हणजे बेसिकली 3 आहेत, खरं तर 5 प्रकार आहेत मोठे मोठे, पण 3 प्रकार कुठले आहेत? तर सर्वायकल वरती मानेमध्ये असणारे, थोरॅसिक म्हणजे पाठीमध्ये असणारे, आणि लुंबार एकदम खाली कमरेमध्ये असणारे. पाठीचा कणा आपला माकड हाडापर्यंत जाऊन पोहोचलाय. कुठं पासून? कवठी पासून. ओके, तर हा जो काही आहे याच्यामध्ये सर्वायकल, थोरॅसिक, लुंबार अशा पद्धतीचे असतात. तुम्ही जर बघितलं तर त्या रिपोर्टमध्ये असतं C1, C5 डिस्क कुठं सरकलीये, तर C चा अर्थ असतो सर्वायकल, T चा अर्थ असतो थोरॅसिक, L चा अर्थ असतो लुंबार. म्हणजे त्यानुसार तो आपल्याला लोकेशन समजतं की एक्झॅक्टली कुठल्या त्या ह्याच्यामध्ये वर्टेब्रामध्ये, एक एक असेल तर वर्टेब्रा म्हणतात त्याला, कोणत्या वर्टेब्रामध्ये कुठली डिस्क सरकलीये, किंवा बऱ्याच वेळा डॉक्टर सांगतात की ती गादी झिजलीये, तर ती जी काही रिझन आहेत ते या पद्धतीचं असतं. आणि तिसरा भाग येतो ऍक्झियल स्केलेटोन मधला, तो म्हणजे रिब्स, छातीचा पिंजरा. छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण 25 हाडं असतात. ठीक आहे, 25 हाडांची रचना कशी आहे? तर हा पाठीमागचा व्हर्टेब्रल कॉलम आणि ही अशा पद्धतीची रचना आहे. ओके, आणि इकडून आणि इकडून येणारे 12 अधिक 12 दोन्ही रिब्स जिथं एकत्र जॉईन होतात तिथं आहे पुढचं ब्रेस्ट बोन, ज्याला स्टर्नम असं म्हटलं जातं. ओके, साध्या भाषेत ब्रेस्ट बोन म्हणतो आपण त्याला, स्टर्नम मेडिकल लँग्वेज मध्ये शब्द आहे स्टर्नम. पुन्हा एकदा बघा, अशा पद्धतीची रचना आहे. इकडून 12 येतात, उजव्या बाजूनी डाव्या बाजूनी 12 येतात आणि ते एकत्र कुठे जॉईन केले गेले? तर स्टर्नम मध्ये. हे 12 अधिक 12 24 आणि स्टर्नम 1 असे 25 बोन्स आपले रिब केज मध्ये आहेत. ठीक आहे, यामध्ये पण महत्वाचे 7 असतात वरचे, आणि अगदी खालच्या बाजूला 2 जे आहेत ते फ्लोटिंग असतात, म्हणजे ते फक्त शेपसाठी. मग रिब केज इतका महत्वाचा का आहे? तर पुन्हा एकदा रिब केज मध्ये हार्ट म्हणजे आपलं हृदय, आपली फुफ्फुस, लंग्स यांचं संरक्षण करण्यासाठी हा रिब केज काम करत असतो. ठीक आहे, आणि अजून एक महत्वाची गोष्ट की जो स्टर्नम आहे, ब्रेस्ट बोन आहे पुढचा,
पाठीमागं नाही, पाठीमागं पाठीचा कणा आहे, त्याच्या पुढे हे रिब केज आहे आणि रिब केजना जोडणारा मधला भाग म्हणजे स्टर्नम, तो जोडणारा भाग जो आहे त्याच्यामध्ये ब्लड तयार होण्याची कॅपॅसिटी असते. म्हणजे शरीरामध्ये काही बोन्स असे आहेत की ज्याच्यामध्ये नवीन रक्त तयार होत असतं, त्यापैकी एक बोन आहे आपलं स्टर्नम. ओके, चला म्हणजे हा भाग आपल्या इथं कम्प्लीट होतोय. ऍक्झियल स्केलेटॉन मध्ये आपण पाहिलं स्कल, स्कल मध्ये क्रॅनियल, फेशियल. दुसरा भाग पाहिला आपण पाठीचा कणा, वर्टेब्रल कॉलम. आणि तिसरा भाग पाहिला आपण रिब केज. ठीक आहे, मग या सगळ्यांमध्ये एकत्रित मिळून 80 हाडं आपली असतात. आणि ही जी हाडं आहेत ही आपली इंटरनल सिस्टीम जी काही आहे, म्हणजे आतले जे काही इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करायचं काम करतात. म्हणजे सगळ्यात महत्वाचं यांचं काम काय आहे तर प्रोटेक्शन. आपण जर इथपासून इथपर्यंत बघितलं पेल्विक गर्डल पर्यंत, तर मधल्या भागात सगळे आपले महत्वाचे व्हायटल ऑर्गन्स आहेत. म्हणजे जे ऑर्गन्स अतिशय महत्वाचे आहेत, नाही का, एखादा हात मोडला, पाय तुटला, माणूस जगू शकतो. पण व्हायटल ऑर्गन्स म्हणजे त्या ऑर्गन्सना जर डॅमेज झालं तर आपलं जगण्याचे चान्सेस खूप कमी होतात. आणि असे सगळे व्हायटल ऑर्गन्स जे काही आहेत ते एकंदरीत कोणी प्रोटेक्शन दिलंय त्यांना तर आपल्या ऍक्झियल स्केलेटननी. ठीक आहे, दुसरा भाग येतो मग अपेंडिक्युलर स्केलेटन. अपेंडिक्युलर मध्ये आपण मग अशी काय बघितलं तर कॉलर किंवा शोल्डर, हा कॉलर बोन 2, शोल्डर बोन 2 आणि हाताची हाडं ही सगळी मिळून बनतात आपले अपेंडिक्युलर. दुसरा भाग येतो पायाकडचा भाग, जिथं कमरेचं सगळ्यात मोठं हाड आहे आपलं हिप बोन म्हणतो आपण त्याला, हिप बोन म्हणजेच पेल्विक गर्डल. त्या पेल्विक गर्डल बरोबर असणारे आपली पायाची हाडं. तर ही सगळी एका पायात 60, दुसऱ्या पायात 60, एका पायात 30, दुसऱ्या पायात 30, असे पायाकडे 60 आणि हाताकडे 60, असे साधारण 120 आणि इतर म्हणजे कॉलरचे असतील, शोल्डरचे असतील, याचे मिळून असे टोटल 126 जातात आपले अपेंडिक्युलर मध्ये. ठीक आहे, आता अपेंडिक्युलर मध्ये बघताना आपण शोल्डरचा भाग जर बघितला तर कॉलर आणि शोल्डर हे दोन दोन बोन्स जातात आपले. आणि हाडामध्ये जर हाताचा हाड बघितलं तर सगळ्यात मोठं असतं आपलं ह्युमेरस, त्यानंतर पुढं रेडियस, अल्ना. ह्युमेरस, रेडियस, अल्ना. मध्ये हा भाग येतो रिस्ट बोन म्हणतात याला. रिस्ट बोन मध्ये 8 बोन्स एकत्र असतात, छोटे छोटे. ठीक आहे, आणि त्यानंतर हे पुढचे येतात कार्पल, मेटाकार्पल वगैरे. ठीक आहे, म्हणजे हे जवळपास 30, इकडच्या हाताचे 30, हे झाले 60. ओके, पायाच्या बाबतीत पण सगळ्यात मोठं बोन जे जॉईन करतं आपल्या मेन बॉडीला, पायांना, ते आहे पेल्विक गर्डल. ओके, आणि पेल्विक गर्डलचा शेप पण असा असतो. जिथं दोन्ही बाजूनी ते जॉईन केलं जातं त्याला बोलतात पेल्विक आर्च. ओके, जनरली स्केलेटन बघून मेल बॉडी आहे का फिमेल बॉडी आहे हे समजत नाही स्केलेटल सिस्टीम वरून, पण पेल्विक आर्च जर बघितला तर त्यावरून लक्षात येतं की मेल बॉडी आहे की फिमेल बॉडी आहे. ठीक आहे, स्त्रियांच्या बाबतीत प्रजननाच्या वेळेला सगळ्यात महत्वाची भूमिका कोण बजावत असेल तर ते आहे पेल्विक बोन. ओके, आता हे पेल्विक गर्डल जे आहे ते स्ट्रॉंगेस्ट असतं, म्हणजे मोठं आहे पण सगळ्यात स्ट्रॉंग बोन आहे, जे की संपूर्ण बॉडीचं आपल्या मेंटेन करण्याचं काम करतो, वेट वगैरे मेंटेन करण्याचं. ठीक आहे, त्यानंतर आहे लेग. लेग मध्ये सगळ्यात पहिले येतं थाय, म्हणजेच आपली मांडी. मांडीच्या आत असणारं जे हाड आहे त्याला म्हणतात फीमर, जे सगळ्यात मोठं बोन आहे बॉडी मधलं, फीमर. त्याला जॉईंट करणारी, ज्याला आपण नी कॅप म्हणतो, पिटीला पण म्हटलं जातं त्याला नी कॅप, म्हणजे त्याच्या आत असं एक गोल बोन असतं फिमरच्या पुढं. आणि त्यानंतर पायाला टिबिया अँड फॅब्युला अशी 2 बोन्स असतात. ठीक आहे, पाय संपला की खालच्या बाजूला येतं अँकल बोन.
म्हणजे जिथं आपला खालचा पाय, आपण काय म्हणू शकतो त्याला, फूट, हा आपल्या लेग्सला जिथं अटॅच केला जातो तो आहे अँकल बोन. आणि मग त्याला असतात टॉर्सल्स, मेटाटॉर्सल्स, ते छोटे छोटे बोन्स आहेत पुढचे. पण हे एक मोठे ढोबळमानानं बघितलं तर अशा पद्धतीची रचना आपल्या शरीराची आहे. पुन्हा एकदा 1 मिनिटात मी रिवाइज करून सांगते. अस्थिसंस्थेचे 2 प्रकार पडतायत. एक आहे ऍक्झियल आणि दुसरी आहे अपेंडिक्युलर. ऍक्झियल मध्ये स्कल, पाठीचा कणा, व्हर्टेब्रल कॉलम आणि रिब केज, हे 3 प्रकार येतात. तर अपेंडिक्युलर मध्ये आर्मचे, हाताचे आणि लेग्सचे, पायाचे, अशा पद्धतीचे बोन्स येतात. आता या बोन्स बरोबर अजून काही 1-2 गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या अस्थिसंस्थेमध्ये आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर ज्या वेळेला 2 बोन्स, म्हणजे समजा आता हा फिमर आहे आणि हा रॅडियल आहे, तर हे दोघं एकमेकांना जिथं जॉईन केले जातात, 2 बोन्स एकमेकांना जॉईन केले जातात, त्याला म्हणतात लिगामेंट. खूप वेळा तुम्ही हा शब्द ऐकला असेल. काही दुखलं खुपलं की डॉक्टर सगळ्यात पहिला सांगतात लिगामेंट इंजुरी आहे. मग ते लिगामेंट म्हणजे काय, तर जिथं 2 बोन एकमेकाला जोडले जातात त्याला म्हणतात लिगामेंट. तर ज्या वेळेला एक बोन आणि एक मसल, स्नायू आणि हाड एकमेकाला जोडलं जातं त्याला म्हणतात टेंडॉन्स. काही वेळेला लिगामेंट इंजुरी असती, काही वेळेला टेंडॉन्स इंजुरी पण असू शकते. आणि तिसरा भाग येतो कार्टिलेज. साधं सांगायचं कार्टिलेजचं तर कान जो आपला आहे ना, हा कार्टिलेज पासून बनलाय. म्हणजे कार्टिलेज म्हणजे असा भाग की जो हाडा इतका स्ट्रॉंग नाहीये आणि मसल्स इतका स्मूथ पण नाहीये. तो एक पर्टिक्युलर शेप देतो आणि एक छोटस कामही निभावतो. हा एक्सटर्नल आहे, कार्टिलेज एक्सटर्नल आहे. असे कितीतरी कार्टिलेज आपल्या बॉडीच्या इंटरनल पण आहेत जे जॉईनिंगचं काम करतात. ठीक आहे. बोन, बोन जिथं 2 हाडं एकमेकाला जोडली जातात तो लिगामेंटचा भाग. एक हाड आणि एक स्नायू एकमेकांना जोडला जात असेल तर टेंडॉन म्हटलं जातं. आणि याच्या व्यतिरिक्त जे काही जोडणारे आहेत ते कार्टिलेज. त्यामध्येही बरेच पुढं प्रकार आहेत, पण प्रामुख्याने आपल्याला एक बेसिक माहिती म्हणून इतकं माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर हे जे जॉईंट्स आहेत आपल्या शरीरामधले, हे जॉईंट्स पण 3 प्रकारचे असतात. ओके. पहिला आहे बॉल अँड सॉकेट जॉईंट, म्हणजे आपल्या आर्म मध्ये आणि हिप मध्ये असणारा. ठीक आहे. अशा पद्धतीचं सॉकेट असतं आणि बॉल जो की 360 अँगल मध्ये मूव्ह करू शकतो, त्याला म्हणतात बॉल अँड सॉकेट जॉईंट. दुसरा आहे हिंग जॉईंट, जो आपल्या एल्बो मध्ये, आपला एल्बो 180 मध्येच, कोपरा किंवा गुडघा 180 मध्येच मूव्ह होऊ शकतो, त्यापेक्षा जास्त नाही, त्याला म्हणतात हिंज जॉईंट. ठीक आहे. आणि तिसरा असतो ग्लायडिंग जॉईंट, ज्या वेळेला बोन्स फक्त एकमेकांवरती ग्लाइड होतात, स्लाइडिंग, हलतात फक्त, तो एक जॉईंट. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत स्केलेटल सिस्टीम जर आपण बघितली तर ऍक्झियल स्केलेटन, अपेंडिक्युलर स्केलेटन, त्यानंतर आपण 2 बोन जॉईन कशाने केले जातात, एक बोन आणि एक मसल कशाने जॉईन केला जातो, कार्टिलेज म्हणजे काय, किंवा जॉईंटचे किती प्रकार असतात हे बघितलं. आता या सगळ्या जॉईंट्स मध्ये फ्लुइड हे असतंच. ठीक आहे. म्हणजे जसं मशीन चांगल्या पद्धतीने काम करावं म्हणून आपल्याला वंगण घालावं लागतं, तेल घालावं लागतं, तसं प्रत्येक जॉईंट्स मध्ये आपल्या फ्लुइड्स आहेत की ज्याच्यामुळे, फ्लुइड म्हणजे पातळ पदार्थ, की ज्याच्यामुळे आपल्या त्या सगळ्या मुवमेंट्स या स्मूथली आणि चांगल्या होऊ शकतात. ठीक आहे. काही जणांकडनं तुम्ही ऐकलेलं असेल, आपल्याकडे खूप छान छान शब्द असतात, गुडघ्यात पाणी साठले. ओके. पाणी साठले याचा अर्थ काय, की ते फ्लुइड जे आहे त्याची डेन्सिटी बिघडली, म्हणजे ते जास्त घट्ट आहे, जास्त पातळ आहे, अशा पद्धतीनं. ठीक आहे. किंवा काही वेळेला हाडं झिजलेत तर ते जॉईंट मुळे. डेफिनेटली जर मशीन मध्ये तुम्ही सायकलला जर प्रॉपर ऑइलिंग करत नसाल तर ते झिजणार आहे. त्या पद्धतीनं जर तुमच्या बोन्सच्या जॉईंट मध्ये त्या पद्धतीचं जर का ऑइलिंग होत नसेल, काही पदार्थ जर खाण्यात येत नसतील तर ते झिजणारच आहेत. बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे ना, ते घासले जातात एकमेकांवरती जर ते फ्लुइड कमी झाले तर. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ओके. एकंदरीत आपण इथं पहिली संस्था कंप्लीट केली आहे, अस्थि संस्था. गुरुजींनी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी ढोबळमानाने घेतलेली आहे बेसिक नॉलेज, की जेवढं आपल्याला माहित असलंच पाहिजे.
ठीक आहे. आणि मी एक सांगते, हे अवघड नाहीये, हे सोपं आहे. अगदी जर तुमच्या मुलांची पुस्तकं काढलीत तर 10वी पर्यंत हे सगळं आहे. ओके, म्हणजे जर आपल्या मुलांना, शाळेत जाणाऱ्या मुलांना जर आपल्या शरीर रचनेबद्दल माहिती आहे, तर आपण एक गवे चिकित्सक म्हणून आपल्याला हे बेसिक नॉलेज तरी असलंच पाहिजे. फार नाही म्हणत आहे मी, आपल्याला काय अगदी डिटेलमध्ये अगदी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पण नावं माहिती पाहिजेत असं नाही, पण एक बेसिक नॉलेज हे असलं पाहिजे. इथं आपली पहिली संस्था पूर्ण होतीये, ती म्हणजे अस्थि संस्था. ठीक आहे, स्केलेटल सिस्टम. बाकी मग याच्याशी रिलेटेड काय बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऑलरेडी शिकलेल्या असाल, की सांधेदुखी असेल, अर्थरायटिस असेल, या गोष्टी ह्या सगळ्या याच्याशी रिलेटेड येतात. ठीक आहे. दुसरी संस्था आपण सुरू करतोय, डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचन संस्था, की जिथून शरीरातले सगळे प्रॉब्लेम्स सुरू होतात किंवा सगळे प्रॉब्लेम्स आपण क्युअर करू शकतो, बरे करू शकतो. अत्यंत महत्वाची संस्था पचन संस्था, डायजेस्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे, पचन संस्था आपण सुरू करतो. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, की आता बोन्स बद्दल बोलताना आपल्याला पेशीपर्यंत जायची गरज नव्हती, कारण बोन्सचं, हाडांचं, अस्थिसंस्थेचं काम काय आहे, तर शरीराला एक सपोर्ट देणं, शरीराला एक प्रॉपर शेप, आकार देणं आणि एक फंक्शनिंग प्रॉपर ठेवणं. पण डायजेस्टिव्ह सिस्टीमचं सगळ्यात महत्वाचं काम काय आहे बघा, आपण रोजच्या आहारातून, आपल्या रोजच्या आहारातून आपण प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, नाही का, प्रथिने, कर्बोदके, मिनरल्स, विटॅमिन्स, हे सगळं घेतोय. ओके. आणि पहिला पॉइंट आठवा, जिथं मी तुम्हाला सांगितलं की शरीर हे कोणापासून बनलंय, सेल पासून, पेशीपासून. याचा अर्थ तुम्ही जे काही आत घेताय शरीरात, ते कोणापर्यंत पोचलं पाहिजे, सेल पर्यंत, पेशीपर्यंत. तर ती त्याचा वापर करून ऊर्जा तयार करेल, चांगली अथवा वाईट. जे काही तुम्ही शरीराला देताय, चांगलं देत असाल तर डेफिनेटली चांगलीच ऊर्जा तयार होणार आहे, वाईट जर प्रोव्हाइड करत असाल तर वाईट ऊर्जा तयार होणार आहे. मग हे ऊर्जा तयार करायचं काम त्या पेशीपर्यंत जावं लागतं, आणि म्हणून आपण जे काही खातोय ते त्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर मग पेशीपर्यंत पोहोचवताना या पचन संस्थेमध्ये कुठले कुठले अवयव येतात, कुठल्या कुठल्या ग्रंथी येतात, त्यांचं काम काय आहे हे बघायचं आपल्याला. ठीक आहे. तर मी आधीच सांगते, याच्यामध्ये असे भाग येतात. पहिला की अवयव कुठले येतात, एक्झॅक्टली कुठले इंद्रिय, कुठले ऑर्गन्स येतात. आणि दुसरा भाग, काही अवयव डायरेक्ट येत नाहीयेत, पण ते काही सिक्रिशन्स, काही ज्युसेस देत आहेत. नाही का, आपण मिक्सर वापरला तर ते मिक्सर मधलं बारीक होण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागतं. तर ते पाणी टाकण्याचं काम किंवा आपल्या पचन संस्थेचं काम हलकं व्हावं, याच्यासाठी काही इंद्रिय संस्था मदत करतायत. ते डायरेक्ट येत नाहीत, पण ते त्यांचं ज्युसेस पाठवतात, सिक्रिशन्स पाठवतात, त्याचा अभ्यास करायचा. ठीक आहे. तर आपल्या पचन संस्थेची सुरुवात होते माउथ पासून, तोंडापासून. ठीक आहे. तोंडामध्ये सगळ्यात पहिल्यांदा दात, ज्यांच्यामुळे आपण चावण्याचं काम करतो, आणि ते चावताना सलायवा ग्लँड्स ज्या आहेत इथं असणाऱ्या, त्या त्याच्यामध्ये सलायवा मिसळतात, अमायलेज मिसळतात. मी मगाशी सांगितलं तसं एक गोष्ट लक्षात ठेवा, की आपण जे खातोय त्यामध्ये आहे बेसिकली प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, मिनरल्स, विटॅमिन्स. ह्या 4 गोष्टी पचवायचेत. पचवायचेत म्हणजे काय, तर त्याच्यातली ऊर्जा प्रत्येक पेशीला पोचवायची. मग ती ऊर्जा काढून घेणं म्हणजेच पचन आहे. ओके. कुठले कुठले 4 घटक पुन्हा एकदा लक्षात ठेवा, म्हणजे कुठल्या टप्प्यात काय पचतं शरीरात हे तुमच्या पुढे जाऊन लक्षात येईल. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि इतर गोष्टी, इतर म्हणजे मिनरल्स आणि विटॅमिन्स. ठीक आहे. मग आता सुरुवात झाली तोंडापासून. तोंडामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर कुठलाही घास, म्हणजे तिखट नाही म्हणत मी, पण भाकरी, चपाती किंवा भात असा कुठलाही घास जर खाल्ला तर 1-2-3 मिनिटं आपण सतत चावत राहिलं तर ते आपल्याला गोडसर लागायला लागतं. ह्या गोडसर लागण्याच्या मागचं कारण आहे की तोंडामध्ये अमायलेज नावाचा पदार्थ काम करायला लागतो आणि कार्बोहायड्रेट पचवायला सुरू करतो. जे काही महत्वाचे आपण घेतले एलिमेंट्स पोटात, तोंडात, त्यातलं फक्त कार्बोहायड्रेट पचवायला सुरू होतं तोंडापासून. ठीक आहे.
तोंडानंतर आपण गिळतो ते अन्न जातं अन्न नलिकेत. ठीक आहे. अन्न नलिका ही सर्वसाधारणपणे 7 थरांची आहे, 7 लेअर पासून बनलेली आहे आणि ती इतकी फ्लेक्झिबल आहे की जसं जसं अन्न पुढे सरकेल तसं ती ट्यूब पाठीमागून क्लोज होत जाते. ठीक आहे. हे अन्न सगळ्यात पहिल्यांदा ढकललं जातं आपल्या जठरात, त्याला आपण म्हणतो स्टमक. आणि सगळ्यात महत्वाचा अग्नी, जठराग्नी, तो आहे आपल्या स्टमक मध्ये. ठीक आहे. आता तो कसा काम करतो ते बघूया. ठीक आहे. स्टमक जे आहे आपलं, जठर जे आहे ते एका बॅग सारखं आहे, पिशवी सारखं. ठीक आहे. आता त्या पिशवीच्या आतून आतून एक लेअर असतो ज्याला म्हणतात म्युकस. ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक बुळबुळीत पदार्थ. ठीक आहे. तर तो काय काम करतोय, तर ज्या वेळेला आपलं अन्न पचनाचं सुरू होतं, जठराग्नी आपला सुरू होतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये 3 गोष्टी मिसळल्या जातात. त्यामध्ये एक आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड, ऍसिडच ज्याच्यामुळे ऍसिडिटी वाढते आपली. ओके. आणि हे हायड्रोक्लोरिक ऍसिड खूप कॉन्सन्ट्रेटेड असतं. 2 पेप्सिन आणि 3 लायपेज. ठीक आहे. पेप्सिन, लायपेज आणि HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, ह्या तिघांना एकत्रितपणे म्हटलं जातं गॅस्ट्रिक ज्यूस. तुम्ही शब्दही ऐकला असेल, गॅस्ट्रो इंटेस्टायनल. गॅस्ट्रो म्हटलं की पोटाचे विकार. आता हे जे काही आहे ना, रोजच्या रोज सर्वसाधारणपणे 1 ते 2 लिटर गॅस्ट्रिक ज्यूस तुमच्या पोटात तयार होतोय अन्न पचवण्यासाठी, रोज सर्वसाधारणपणे. आता या गॅस्ट्रिक ज्यूसचं काम काय आहे, अन्न पचन करणे. पण जर त्याला अन्न पचन करण्यासाठी अन्न नसेलच तर मग वाढते ऍसिडिटी. ठीक आहे. आता मी मगाशी सांगितलं तसं की ही जी बॅग आहे त्या बॅगला आतून म्युकस आहे, त्याच्यामुळे तिथं कुठलाही त्रास होत नाही. पण अन्ननलिका जी आहे वरची इसोफेगस, त्याच्यामध्ये तो लेअर नाहीये, कुठला म्युकसचा लेअर. त्याच्यामुळे ज्या वेळेला त्या अन्न पचनाचं काम सुरू होतं आणि अन्न कमी पडतं, योग्य वेळी त्याला अन्न मिळत नाही, त्यावेळेला तो तयार झालेला ज्यूस हा वर यायला बघतो आणि तो ज्यावेळेला इसोफेगस म्हणजे अन्ननलिकेमध्ये येतो त्यावेळेला आपल्याला पित्ताचा म्हणजे ऍसिडिटीचा त्रास होतो. जोपर्यंत तो स्टमक मध्ये आहे तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होत नाही, कारण स्टमकला म्युकस असतं, तसं म्युकस आपल्याला अन्ननलिकेला नसतं, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टींचा त्रास होतो. दुसरी गोष्ट काय आहे, हे जे गॅस्ट्रिक ज्यूस आहेत, गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये मी सांगितलं हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन, लायपेज या सगळ्या गोष्टी असतात, इंटेन्स्ट्रिक फॅक्टर पण असतात काही. तर हे सगळे मिळून जे गॅस्ट्रिक ज्यूस तयार होतं ते साधं तुम्हाला भूक लागली, एखादा वास आला, आहा हा छान वाटते, चिंचेचा वास आला, भेळपुरीचा वास आला, चाटचा वास आला, जसं तोंडाला पाणी सुटतं तसं पोटामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस तयार होतात लगेच. आणि त्याच्यामुळं मग असं होतं की सातत्यानं काही जणांना, जे काही ऍडिक्टेड लोक आहेत, व्यसन वगैरे करतात, तोंडात तंबाखू ठेवलीये तर तोंडाला असं वाटतं की काहीतरी खायला मिळालंय आणि तोच वर मेसेज जातो आणि गॅस्ट्रिक ज्यूस तयार होतो, पण ऍक्च्युली खायला काहीच मिळालेलं नाहीये. मग ते गॅस्ट्रिक ज्यूस वाढतो, मग तो वर यायला बघतो आणि ऍसिडिटीचा त्रास होतो. एकंदरीत बघितलं तर जे काही कार्बोहायड्रेटचं पचन मुखात तोंडात सुरू झालंय, पोटात आल्यानंतर प्रोटीन्स आणि फॅट्स हे काय व्हायला लागतात, आपले पचन सुरू व्हायला लागतं. हायड्रोक्लोरिक ऍसिडमुळे शरीरात आपल्या अन्नातून काही बॅक्टेरिया किंवा काही जीवाणू विषाणू आले असतील तर ते किल करायचं काम होतं. दुसरं आहे इंट्रेन्सिक फॅक्टर, जो गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये असतो, तो आपल्या शरीरातील जे काही गरजेचे जीवनसत्व आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, त्यांना पचवून पेशीपर्यंत न्यायचं काम करत असतो. ठीक आहे. आता हे पचलेलं म्हणजे हे जे काही चर्निंग झालं म्हणजे कम्प्लीट, आता हे सगळे ज्युसेस आणि आपण खाल्लेलं अन्न एकत्र तयार झाले, चाईम म्हणतात त्याला, स्लरी तयार झाली, एक पातळ स्लरी, ती पुढे ढकलली जाते आणि स्टमक मधनं ती पुढे ढकलली जाते स्मॉल इंटेस्टाईन, छोट्या आतड्यामध्ये. ठीक आहे. छोट्या आतड्याचा सुरुवातीचा जो भाग आहे त्याला म्हणतात डिओडेनम.
म्हणजे जिथं पोट आणि छोट्या आतड्याची ट्यूब एकत्र येते, सी शेपचा भाग असतो तो, त्याला म्हणतात डिओडेनम. ठीक आहे. आता तिथं फार महत्वाच्या गोष्टी घडतात काही काही. मग तिथं काय काय घडतं, तर पॅनक्रियाज मधून काही, मी मगाशीच म्हंटल तुम्हाला की काही अवयव असे आहेत की जे अन्न पचन करताना त्या अन्नाला पुढं 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 ढकलण्याचं काम करतायत. तर काही अवयव असे आहेत की ते स्वतः डायरेक्टली भाग घेत नाहीयेत, पण ते काही असे लिक्विड्स देत आहेत की ज्याच्यामुळे अन्न पचन काय होतंय, सोपं होऊन जाते. ठीक आहे. तर याच्यामध्ये 3 अवयव आहेत जे डायरेक्ट भाग घेत नाहीत, पण काही पात्र पदार्थ पुरवतात की त्याच्यामुळे अन्न पचन होऊ शकतं. त्यामध्ये 1 नंबर आहे पॅनक्रियाज, 2 आहे लिव्हर आणि 3 आहे गॉल ब्लॅडर. ठीक आहे. आता पॅनक्रियाज, स्वादुपिंड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच येतं, डायबिटीस. ठीक आहे. पण पॅनक्रियाज हा 2 प्रकारे काम करत असतो. एक, तो अन्न पचनाला मदत करत असतो, एक्झोक्राईन ग्लँड म्हणतात त्याला, त्यामुळं. आणि 2, तो इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन सारखे काही पदार्थ तयार करत असतो, ज्याच्यामुळे रक्तातली साखर कमी पण होते आणि मेंटेन, वाढवली पण जाऊ शकते. ग्लुकॅगॉनमुळे ती स्थिर, म्हणजे कमी असेल तर स्थिर ठेवली जाते, आणि इन्सुलिनमुळे जास्त असेल तर कमी घेतली जाते. म्हणजे पॅनक्रियाज हा महत्वाचा आहे. दुसरं, बऱ्याच जणांचे पोटाचे जे विकार आहेत, सध्या सगळ्यात जास्त प्रकरण जे वाढतंय तो म्हणजे पॅनक्रियायटिस. ओके, स्वादुपिंडाचा आजार, की ज्याच्यामुळं त्यातलं सिक्रिशन्स, लिक्विड्स हे अन्नात मिसळले जात नाहीयेत आणि अन्न पचन व्यवस्थित होत नाहीये, त्याला सूज येतेय. या गोष्टींमुळे जो आजार वाढतोय तो म्हणजे पॅनक्रियाटिस, की ज्याचं आपण डायरेक्ट कनेक्शन फक्त डायबिटीस सोबत जोडतो, पण तसं नाहीये. पॅनक्रियाटिस हा पचन संस्थेतला अत्यंत महत्वाचा भाग आहे. ठीक आहे. आणि आता जे काही वर स्टमक मध्ये ऍसिड मिसळल्यामुळं ते सगळं ऍसिडिक झालेलं अन्न पुढे जाणार आहे, ते थोडंसं आता माइल्ड करायचं काम डिओडेनम करतो. डिओडेनम म्हणजे काय आहे, तर स्टमक आणि इंटेस्टाईन यांना जोडणारा भाग आहे. स्मॉल इंटेस्टाईन, छोटा आतड, यांना जोडणारा तो भाग आहे. ठीक आहे. म्हणजे पॅनक्रियाज 2 पद्धतीनं काम करतो. एक, एंडोक्राईन ग्लँड म्हणून. एंडोक्राईन ग्लँड म्हणून काम करताना तो शुगरला कंट्रोल करतो, वाढूही देत नाही आणि कमी होऊ देत नाही. ओके. इन्सुलिन फक्त लक्षात ठेवू नका, इन्सुलिन बरोबरच ग्लुकॅगॉन नावाचा पण एक हार्मोन आहे की ज्याच्यामुळे ती शुगर मेंटेन केली जाते, कमी होऊ दिली जात नाही. आणि दुसरं एक्झोक्राईन म्हणजे अन्न पचनाला मदत करणे. अशा 2 पद्धतीने पॅनक्रियाज मदत करत असतो. पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा आहे लिव्हर. ठीक आहे. लिव्हर मध्ये बाईल नावाचं पातळ पदार्थ आहे, लिक्विड आहे, जे तयार होत असतं आणि ते साठवण्याचं काम करत असतो गॉल ब्लॅडर. त्याला आपण पित्ताशय वगैरे म्हणतो. ठीक आहे. गॉल ब्लॅडर. आता लिव्हर हे अतिशय महत्वाचं अंग आहे शरीरातलं, यकृत, जे की सगळ्यात मोठं बॉडी ग्लँड आहे, ती ऑर्गन आहे एक. जवळपास शरीरामध्ये सगळ्यात जास्त काम कुठल्या अवयवाला असेल, तर तो अवयव आहे लिव्हर. 500 पेक्षा जास्त कामं शरीरात आपल्या लिव्हर करत असतो, एकटा लिव्हर. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर शरीराचं डिटॉक्सिफिकेशन, शरीराची शुद्धी करण्याचं काम लिव्हर करत असतो. 2, शरीराचं मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे तुम्ही खाल्लेलं अन्न कशा पद्धतीनं पचलं पाहिजे, त्यातले सगळ्यात चांगले उत्कृष्ट घटक जे आहेत ते शरीराला मिळाले पाहिजेत, हे काम लिव्हर करतो. तिसरं, बाईल प्रोडक्शन म्हणजे पचन संस्थेमध्ये मदत करणं. आणि चौथं सगळ्यात महत्वाचं अजून एक काम आहे, की रक्तामध्ये जी काही वेगवेगळी प्रथिनं आहेत, रक्त गोठवण्यासाठी जे काही प्रथिनं लागतात, प्रोटीन्स लागतात, त्यामध्ये अल्ब्युमिन आहे, त्या अल्ब्युमिनला तयार करण्याचं काम सुद्धा लिव्हर करतो. मी आता फक्त 4-5 कामं सांगितली त्याची. लिव्हर 500 पेक्षा जास्त कामं करतो आपल्या शरीरात, म्हणून तर लिव्हरला सगळ्यात म्हणजे जास्त काम असणारा अवयव असं म्हटलं जातं. ओके. आणि सगळ्यात मजेशीर भाग काय आहे, की लिव्हर हा रिजनरेट होऊ शकतो.
शरीरात आपल्या कुठलाही भाग रिजनरेट नाही होऊ शकत. रिजनरेटचा अर्थ काय? लिव्हरचा छोटा तुकडा असेल तर तो आपोआप पूर्ण ऑर्गन तयार करू शकतो. नाही का, पूर्वीच्या काळी ते ऐकलेलं आहे, महिषासुराचं वगैरे, आपण एखादा अंग छाटलं तर पुन्हा तयार होतो. तसं आपल्या शरीरामध्ये फक्त एकमेव लिव्हर असा आहे की जो रिजनरेट होऊ शकतो. ओके, मग काय रिजनरेट होतोय म्हणून किती पण अत्याचार करा, होऊ दे खराब, नाही चालणार. 500 पेक्षा जास्त काम एकटा करतोय तो. ओके, पुरुषांपेक्षा स्त्रियांना हे जरा कळत असेल की मल्टीटास्किंग कॅपॅसिटी असली तरी किती दमायला होतं, नाही का? म्हणजे लिव्हर किती थकत असेल आपल्या दिवसात इतकं काम करून. ठीक आहे, आता बघा आपण कुठून सुरुवात केली आणि कुठपर्यंत पोहोचलो. सुरुवात झाली आपली माउथ पासून, जिथं आपण अन्न चावलंय, त्याच्यामध्ये सलायवा ग्लँड मधल्या अमायलेज मिसळले आणि तिथं डायजेशनचं काम सुरूच झालंय, कारण कार्बोहायड्रेट्स आपण तोडायला सुरू केली. ओके, तिथून ती गेले अन्न नलिकेमध्ये, अन्न नलिकेमधून गेलं स्टमक, जठर, जी की एक बॅग आहे. त्या स्टमक मध्ये सगळे जे ज्युसेस मिक्स होतात त्याला म्हणतात गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये 4 महत्वाचे घटक असतात: हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन जे की प्रोटीनला कट करतं, लायपेज जे की फॅट्सना कट करतं, कार्बोहायड्रेट्स तर तोंडापासून सुरूच झालेत आपले, आणि इन्सेंट्रिक फॅक्टर जो की मिनरल्स आणि विटॅमिन्सना आपल्या बॉडीपर्यंत न्यायचं काम करतो. ठीक आहे, आता हे सगळं मिक्स झालं. हे मिक्स झालेली जी पातळ पदार्थ तयार झालाय, आता स्लरी तयार झालीये, त्याला चाईम म्हटलं जातं. ते पुढं आलंय डिओडेनम मध्ये. डिओडेनम म्हणजे जठर, स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन यांना जोडणारा भाग. डिओडेनम मध्ये त्याच्यामध्ये काय काय मिक्स होतं? पॅन्क्रिएटिक ज्यूस म्हणजे पॅन्क्रियास कडून येणारा भाग, लिव्हर कडून आणि गॉल ब्लॅडर कडून येणारे बाईल्स, हे सगळे सिक्रेशन्स तिथं आता एकत्र आलेत. अन्न पचवण्याची प्रक्रिया संपली. ठीक आहे, त्यानंतर हे अन्न पुढं सरकतंय स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, छोट्या आतड्यामध्ये. ठीक आहे, आता स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय केलं जातं, तर या पचवलेल्या अन्नातलं सगळे पोषक तत्व शरीरामध्ये शोषले जातात, ऍब्झॉर्ब केले जातात पोषक तत्व. ठीक आहे, शरीरामध्ये यातले सगळे पोषक तत्व शोषले जातात. आतडी ते शोषून रक्ताला देतात, ब्लडला. आणि ब्लड, मी मगाशी म्हटलं तुम्हाला की ब्लड हा एकटा असा आहे की जो सगळ्यांपर्यंत पोहोचतो. बाकी सगळे आपल्या आपल्या जागी निवांत आहेत. एकटा भटका आत्मा आहे, तो म्हणजे कोण? ब्लड. नुसता फिरत असतो सगळ्या शरीरात, पण नुसता नाही फिरत येतो, तो कामं करतोय. ठीक आहे, मग हे जे काही न्यूट्रिएंट्स मिळालेत ना, ते प्रत्येक सेल पर्यंत, पेशीपर्यंत नेऊन द्यायचं काम हा ब्लड करतो. ठीक आहे, तो जाताना न्यूट्रिएंट घेऊन जातो, येताना काही वेस्ट असतील तर तेही घेऊन येतो. ठीक आहे, आता हे अन्न ज्याच्यातून न्यूट्रिएंट्स सगळे गेलेत, म्हणजे आता राहिले अनडायजेस्टेड फूड, जे की पचलेलं नाहीये, जे आपल्या शरीराच्या कामाचं नाहीये, ते पुढे ढकललं जातं मोठ्या आतड्यात. आणि मोठ्या आतड्यामध्ये मगाशीच आपण बोलल्याप्रमाणे लक्षात ठेवा की ही एक पातळ स्लरी तयार झाली, आणि ह्या पातळ स्लरी मधून सगळं वॉटर, पाणी शोषून घ्यायचं काम हे मोठं आतडं करतं. ठीक आहे, पाणी शोषून नाही घेतलं तर काय होईल विचार करा. घेतलं पाहिजे पाणी. ओके, शरीरामध्ये जवळपास आपल्या 60 ते 65% वॉटर कंटेंट असतं, आणि जर आपल्या डे टू डे ऍक्टिव्हिटीमुळं, आपल्या युरिन मधून, आपल्या डे टू डे ऍक्टिव्हिटी मधून जर शरीरातून पाण्याचं प्रमाण इतकं कमी होत राहिलं तर ते चांगलं नाही. त्याच्यामुळे शरीर सगळं पाणी फेकून देत नाही. मी तुम्हाला युरिनरी सिस्टीम मध्ये पण दाखवून देईन की किडनी सुद्धा पाणी पुन्हा पुन्हा ऍब्झॉर्ब करून घेते. फक्त टॉक्झिक म्हणजे जे नको आहेत ना, ते दूषित घटकच बाहेर फेकले जातात कमीत कमी पाण्याचा वापर करून. ठीक आहे, तर शेवटी मग हे मोठ्या आतड्यामध्ये जे काही पाणी शोषलं गेलंय, ते शोषलं गेल्यानंतर जो काही राहिलेला मलाचा भाग आहे, अनडायजेस्टेड फूड आहे, ते ऍनस मधून म्हणजेच गुदद्वारातून शरीराच्या बाहेर फेकलं जातं. ठीक आहे, म्हणजे माउथ पासून सुरू झालेला हा प्रवास ऍनस पर्यंत येऊन संपतो, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे घटक येतात बॉडीतले, जे की पॅनक्रियाज आहे, लिव्हर आहे, गॉल ब्लॅडर आहे.
या सगळ्या गोष्टींनी एकत्रित चांगलं काम केलं, फंक्शनिंग केलं, तर न्यूट्रिएंट्स बॉडीला मिळणार आहेत. अन्यथा इतकं जर खूप म्हणजे काही जणांचं असतं की खूपच चांगलं चांगलं अन्न खातोय आम्ही, पण ते शरीराला मिळतच नसेल तर त्याचा काही उपयोग नाहीये. किंवा काही जणांच्या तक्रारी असतात, मेटाबॉलिझमच चांगलं नाहीये. मेटाबॉलिझमच चांगलं नाहीये याचा अर्थ काय? आम्ही खातो छान, पण आम्हाला पचत छान नाही. कारण तुमचं लिव्हर, कुठेतरी तुमचं पॅनक्रियाज कुणीतरी काम कमी करते आणि ते उगीच कमी करत नाही, तिथंच काहीतरी प्रॉब्लेम असतो म्हणून ते काम कमी करत असतात. तर अशा वेळेला आपल्याला लिव्हर, पॅनक्रियाज, गॉल ब्लॅडर यांचं काम व्यवस्थित चाललंय का, इंटेस्टाईनची, स्टमकची मुवमेंट व्यवस्थित चालू आहे का, हे सगळं होताना जो काही नर्व्हस कंट्रोल आहे आपला त्याच्यावरचा, हार्मोन्सचा, तो पण व्यवस्थित चाललाय का, ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार करावा लागतो. ठीक आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे अन्न जातं ते स्टमक मध्ये ऍसिडिक बनतं आणि त्याच्यानंतर ते पुन्हा खाली येताना ऍसिडिटी आपली ती कमी होऊन जाते. याच्यामुळे तुम्हाला एक छोटी आयडिया आली असेल की ऍसिडिटी नेमकी कशी वाढते, पोटात खरंच ऍसिड असतं का, तर खरंच असतं. इतकं कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आहे की ते आपण बॅटरीमध्ये वगैरे वापरतो तशा पद्धतीचं ते ऍसिड असतं. फक्त आपल्या शरीरात आत तो म्युकस असल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होत नाही. आणि मग हे सगळे न्यूट्रिएंट सेलकडे घेऊन जायचं काम हे ब्लड करतं, रक्त करतं. त्याच्यानंतर मग राहिलेला जो काही मल आहे तो शरीराच्या बाहेर फेकला जातो. मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं शरीरातले प्रॉब्लेम्स पण डायजेस्टिव्ह सिस्टीम पासून सुरू होतात आणि शरीरातलं क्युरेशन म्हणजे आपली औषधं पण आपण जी काही घेतो, कुठलाही भाग दुखत असेल तर पहिल्यांदा ते औषध आपल्या पचन संस्थेत जातं ना, तिथून ते पचून मग त्या त्या अवयवापर्यंत. म्हणजे डोकं दुखतंय, गोळी खा. पाय दुखतोय, गोळी खा. काहीही झालंय, गोळी खा. का? कारण पचन संस्थेतूनच ते संपूर्ण अवयव आपल्याला तिथपर्यंत पोहोचणार आहे. ठीक आहे. तर आज आपण 2 संस्था इथं पूर्ण केलेल्या आहेत. आता या 2 संस्थांच्या बाबतीत काहीही डाऊट्स असतील तरी गुरुजी म्हटले तसं तुम्ही त्याच्यावरती विचार करून ठेवा. त्याच्यावरती काही नोट्स काढा, काहीतरी विचारमंथन करा. काही डाऊट्स असतील तर आपण उद्या विचारू किंवा ग्रुपला तुम्ही तो प्रश्न टाका. त्याचं तुमचं माझ्या म्हणजे जेवढं काही माझं नॉलेज आहे त्या पद्धतीने मी ते तुम्हाला सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आता जे काही पुढच्या राहिलेल्या आहेत, खूप जास्त एकत्र घ्यायला नको. कारण म्हणजे एक मला असं वाटतं की खूप जास्त घेतले तर सगळंच गोंधळ होईल नाही का. आजची ऍक्झियल स्केलेटन आणि गॅस्ट्रिक ज्यूस असं काहीतरी एकत्र व्हायला नको सगळं. तर 2-3 सिस्टीम आपण घेऊ शकतो पण त्या सगळ्या एकत्र नकोत व्हायला. थोडंसं झेपेल तसं घेऊयात. आज ऍटलिस्ट ह्या 2 मिळालेत ना तर त्या 2 परफेक्ट चांगल्या पद्धतीनं अजून बघा, शिका. याच्यात अजून काही डाऊट्स असतील तर मग आपण त्यानुसार चर्चा करू.